हाय हॅलो, स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं लाडूच ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। तर कशा आहात सगळे? मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल आणि छान छान रेसिपी खात असाल आणि आरोग्याची काळजी घेत असाल। तर आज असं झालं की माझ्याकडे पाहुणे आले आणि माझ्याकडे भाजीला अजिबात घरामध्ये काहीच नव्हतं। तर विचार करत बसले मी की नेमकं भाजी बनवायची काय। आणि तुम्हालाही बरेच वेळा असं होत असेल की घरामध्ये अचानक पाहुणे येत असतील आणि बनवायला काहीच नसेल। तर चला आज आपण बनवूया माझ्यासोबत अशी झटपट अशी छानसी आणि घरातल्या साहित्यापासून परफेक्ट अशी जशी पाहुण्याला आवडेल अशी रेसिपी। आवडेलच काय तर खूपच आवडेल। तर कशी बनवायची पाहून घेऊया आणि झटपट अशी बनवायला सुरुवात करूया। तर आपण इथं ताट घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मी इथं 1 चम्मच बेसन पीठ घेतलेला आहे। घरामध्ये बघा आपल्या नॉर्मली बेसन पीठ हे असतोच आपल्या घरामध्ये। तर 1 चम्मच घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच मी इथं ओवा घेतलेला आहे। तो अशा प्रकारे हातावरती आपल्याला चोळून घ्यायचा आहे आणि त्या बेसन पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या तरी चालेल, पण माझ्याकडे लसूण नव्हता यामुळे मी टाकलेला नाहीये। त्यामध्येच टाकलेले आहे 1 चम्मच हळदी पावडर टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण अर्धा चमचा अगदी कमी लाल तिखट टाकून घेतलेला आहे। तुम्हाला जर आवडत असेल तिखट तर थोडंसं टाकू शकता, म्हणजे खात असाल तर। त्याचबरोबर त्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चम्मच तेलही घालून घ्यायचं आणि मस्त हे साहित्य आपल्याला आता एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे। तर करायला खूप भारी आहे आणि तुम्ही बऱ्याच वेळा ही रेसिपी खाल्लीही असेल आणि खूप जणांना आवडतेही, कारण खूप भारी खूप टेस्टी लागते। आणि गावाकडे म्हणाल तर खूप बनले जाते ही रेसिपी, सारखी बनवले जाते, कारण गावाकडे भाजीचा बऱ्यापैकी प्रॉब्लेम असतो, म्हणजे काय बनवायचं काय नाही असं। तर त्या टायमिंगला बरोबर बनवल्या जाते आणि सिटीमध्येही बऱ्यापैकी रेसिपी ही बनवल्या जाते। तुम्ही खाल्ली असेल तर जर तुम्ही खाल्ली असेल तर मला नक्की सांगा की तुमच्याकडे याला काय म्हणतात म्हणून। तर पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर थोडंसं पातळ झालेलं आहे, त्यामध्ये मी थोडंसं पीठ टाकून घेते। पातळ जरी झालं तर तुम्ही यामध्ये पीठ वगैरे टाकू शकता, असं काही नाही की नंतर न टाकायचं नाही आपल्याला, पण होईल तितकं कमीच पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे सहसा लागेल तसंच आपण पाणी टाकलं तर पीठ पातळ हे होणार नाही आपल्याला। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला एकजीव पूर्णपणे ह्याचा आपल्याला मस्त असा गोळा बनवून घ्यायचा आहे। जास्त पातळही नाही करायचा आणि जास्त सैलही नाही, म्हणजे दाटसरही नाही करायचा। तर पाहू शकता अशा पद्धतीने गोळा हा तयार झालेला आहे। यावरती आपण ताट झाकून ठेवूया आणि साईडला ठेवूया। तर चला आता आपण त्याच्यासाठी फोडणी टाकून घ्यायची आहे। तर इथं गॅसवरती मी पातेलं ठेवून घेतलेलं आहे। तुमच्याकडं असेल तर तुम्ही कढई ठेवू शकता किंवा दुसरं काही असेल टोप वगैरे तेही ठेवू शकता। तर यामध्ये आपण 1.5 चम्मच तेल हे टाकून घेतलेलं आहे। तेल आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं। नंतर आपल्या यामध्ये आलं लसूण जर असेल तुमच्याकडे घरची पेस्ट तुम्ही घरची टाकू शकता, किंवा मी इथं आयती टाकलेली आहे, ही टाकली तरी काही हरकत नाही, कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलेलं आहे माझ्याकडं लसूण नाही आहे। तर ही मी आयती पेस्ट यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि याला छान असं आपल्याला मिक्स करायचं। पण यापेक्षा जर आपल्याकडं घरची असेल ना तर त्याची टेस्टी खूप भारी लागते। असेल तुमच्याकडं तर तुम्ही घरचीच टाका। तर याला छान असं आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कडवं म्हणजे उगीर वास असतो ना तो जाईपर्यंत। तर छान परतून घेतलेला आहे। तर यामध्ये मी टाकून घेतलेला आहे घरगुती काळं तिखट। हे जर तिखट तुमच्याकडं घरातलं बनवलेलं असेल तर या तिखटामध्ये दुसरं कुठलीच गोष्ट टाकण्याची गरज नाही, कारण हे आपण घरी बनवलेलं असतं सर्व मसाले हे टाकून। तर त्यामुळे कुठली गरज नाही दुसरे मसाले टाकण्याची। तर त्यामध्ये 1 चम्मच मी लाल तिखट टाकलेला आहे। आणि हां, तुमच्याकडे जर हा घरी बनवलेला मसाला नसेल तर तुमच्याकडे गरम मसाला धना पावडर हे सगळे मसाले तुम्ही यामध्ये टाकू शकता। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये हवं तेवढं तुम्हाला पाणी, म्हणजे जेवढी भाजी हवी आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता। तर अंदाजे मी तर 2 ग्लास पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे लक्षात राहू द्यायचं आहे आपल्याला की जे आपण सुरुवातीला पीठ लावलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आपण, तर यामध्ये मीठ थोडंसं कमी पडलं तरी चालेल। तर हे पाणी आपल्याला छान आता याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे। तर चला पीठ हे आपण जे लावून घेतलं होतं ते मस्त अशा पद्धतीनं गोळा आपला मस्त भिजलेला आहे, पाहू शकता। तर आपल्याला ते पीठ अशा पद्धतीनं असं म्हणजे 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि मस्त असं आपल्याला हातावरती दाबून घ्यायचं आणि असं लांबसर असा गोळा करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीनं आपल्याला आपण आज गोळ्याची आमटी बनवत आहे। तर अशा पद्धतीनं आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आणि पातळ आकाराच्या अशा दाबून आपल्याला गोळ्या ह्या करून घ्यायच्या आहेत, किंवा काही ठिकाणी याला डुबुक गोळ्याही म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात प्लीज मला सांगा।
आणि पाहू शकता पाण्याला थोडीशी उकळी आलेली आहे। तर अशा पद्धतीने हे डायरेक्ट तुम्ही यामध्ये हे तोडून टाकले तरी चालेल, किंवा असेल वेळ तुमच्याकडे तर अगोदर हे तोडून ठेवल्या तरी चालतील। तर पाहू शकता मी डायरेक्ट आता पातेल्यामध्येच टाकत आहे। जोपर्यंत उकळी नव्हती तोपर्यंत मी खाली तोडून टाकल्या आणि आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। तर आता मी पाण्यामध्ये टाकून देत आहे, पण हे गोळ्या तुम्हाला पाण्याला उकळी आल्याच्या नंतरच टाकून घ्यायच्या आहेत। तर 2-3 गोळ्याचं पीठ मी अशा पद्धतीनं उरवलं होतं। तर हे थोडंसं पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अशा पद्धतीने हे पीठ मिक्स करायचं आहे, म्हणजे पूर्ण एकजीव करून घ्यायचं। आणि हे पीठ आपल्याला त्या जे आपल्याला पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। याने काय होईल तर पूर्ण ही भाजी आपली एकजीव होऊन जाईल, म्हणजे रस्सा इकडं आणि त्या गोळ्या इकडं अशी अजिबात भाजी आपली होणार नाही। तर तुम्ही अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचं आहे। किंवा काय वेळेला काय होतं लक्षात राहत नाही आपल्या ते पीठ ठेवायचं, तर तुम्ही बेसन पीठ तुमच्या घरामधलं असेल तर तेही टाकलं तरी चालेल। तर पाहू शकता छान अशी आपली भाजी एकदम दाटसर झालेली आहे आणि खूप सुरेख झालेली आहे। तर ही भाजी मी छान उकळी काढून घेतली आणि कमी गॅसवरती 5 ते 6 मिनिटासाठी मस्त ही भाजी आपली शिजवून घेतलेली आहे। तर पाहू शकता कशी सुरेख अशी आपली भाजी तयार झालेली आहे। तर गॅस हा आम्ही बंद करून घेतलेला आहे। तर चला घेऊया पटकन जेवायला। तर सर्वात अगोदर आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे, तर त्याचीच मी इथं तयारी करून घेत आहे। तर ताटामध्ये आपण भाजी काढून घेऊया आणि ही भाजी तुम्ही भातासंगही खाऊ शकता, चपातीसंग, भाकरीसंग खूप सुरेख लागते, पण ज्याची त्याची आवड आहे। तर इथं मी मस्त ताट करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीनं तयार आहे आपली गोळ्याची आमटी। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।